नमस्कार शेतकरी मंडळी, मी पूर्वी ॲग्रो इंडस्ट्री या कंपनीकडून भेंडीपाड्यामध्ये आलेलो आहे। तर बाबुल साहेबांनी आपलं ग्रोग्रीन खत वापरलेलं होतं। आपण त्यांना थोडक्यात विचारणार आहोत त्यांना कसा रिझल्ट आलेला, काय आलेला आहे। साहेब, पहिले तुमचं नाव गाव सांगायचं। दिनकर आनंदा बागुल, राहणार भेंडीपाडा, तालुका कळवण, जिल्हा नाशिक। बर, तर बागुल साहेब तुम्ही हे सांगायचे तुम्ही या बॅगी वापरल्यात, बरोबर आहे? तर तुम्हाला यात मी कशा बॅगी वापरल्या, तुम्ही गोल मारून तुम्ही एकरी 2 वापरल्या, कशा वापरल्या? एकरी 2 वापरल्या, अर्धा एकरला मी 2 वापरल्या आणि त्याच्याबरोबर 26 घेते। बरोबर आहे। तर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये काय बदल वाटला? तुम्हाला काळोखी पण आहे, त्याचं खालचं दांड पण टाईट झालेलं आहे, बरोबर आहे। आणि वाढ वगैरे झाली का तुमची? काही वाढ एवढी नाही, पण साईज एकदम सारखी आहे, साईज खालून एकसारखी होते, हा ना। पण तुमच्या पिकाला काळोखी कशी टिकून आहे? चांगले। आता तुमचा दुसरा प्लॉट पण आहे, त्या प्लॉटला तुम्ही आधीची लागवड आहे आणि या प्लॉटची नंतरची लागवड आहे, बरोबर आहे। पण तरी बी त्या प्लॉटला हा प्लॉट कसा वाटतो तुम्हाला? त्याला वताडून गेला, त्याला वताडून हा प्लॉट पुढे गेला, म्हणजे साईज मध्ये असो। आणि आता पण काळोखी कशी, त्या प्लॉटची भारी का या प्लॉटची भारी? या प्लॉटची भारी, म्हणजे ग्रीनरी टिकून आहे। तर बघा शेतकरी मंडळीनो, यांचा एक आधीचा प्लॉट होता सर, असं त्याला 2 पाणी पहिले झालेले होते, यांनी नंतर लागवड केली, तो प्लॉट तिकडे बाजूला आहे, हा ना। तर त्याच्याच बाजूला हा एक प्लॉट आहे, आपण बघतोय व्हिडिओमध्ये। तर त्यांनी प्लॉटला आपलं ग्रोग्रीन खत वापरल्यानंतर त्यांच्या पिकामध्ये पिकाचा पंजा वगैरे बनलेला आहे आणि खालून जी गाठ आहे ही गाठ एकदम छान पद्धतीने तयार झालेली आहे। आता जो आधीचा प्लॉट लावलेला होता त्या प्लॉटला आज आपला हा प्लॉट चांगला झालेला आहे सरासरी, आणि याची साईज पण खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे। तर बाबुल साहेब तुम्ही सांगायचे, तुम्ही या प्लॉटला तुम्ही खत वापरून खुश आहेत का? हा, आपण थोडक्यात आपण 2 कांदे उपटून बघू, हा ना। तर आपण बघणार त्याला कशी मुळी आहे, पांढऱ्या मुळीची वाढ कशी आहे, हा ना। तर बघा शेतकरी मंडळी, कांद्याची मुळी कशी आहे, जवळपास साईज कशी झालेली, हा ना। तर आता जवळपास आपण स्वतः व्हिडिओमध्ये बघू शकतात की कांदा आता कसा आहे, आता गिरणारी कशी टिकून आहे, काळोखी कशी टिकून आहे, हा ना। तर बाबुल साहेब तुम्ही हे सांगायचे, तुम्हाला असं वाटतं का हे खत तुम्हाला वापरून तुम्हाला रिझल्ट भेटलेला आहे? हा, रिझल्ट। आणि तुम्हाला असं वाटतं का जर कोणी दुसऱ्या शेतकऱ्यांना मी सांगितलं, बरोबर आहे, की त्यांना रिझल्ट येईल, तुम्हाला असं वाटतंय? वाटतंय ना, 100% रिझल्ट तुम्हाला असं वाटतं? तर बघा शेतकरी मंडळी, तर बाबुल साहेबांनी ग्रोग्रीन खत वापरलंय, त्यांना वापरल्यानंतर त्यांना रिझल्ट आलेला आहे। तर आपणही एकदा शेतकऱ्यांनी ग्रोग्रीन खत तुम्ही वापरून बघा आणि अवश्य एकदा अनुभव घ्या। तुम्ही तुमचे अनुभव बाकी शेतकऱ्यांना सांगा की कशा पद्धतीने खत आहे, वापरून फायदा आहे की नाही आहे, हा ना। थोडक्यात एवढंच बोलतो, हा ना। धन्यवाद। आजच पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या। आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील। अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा। पूर्वी ॲग्रो इंडस्ट्री, आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार।